प्रमोद कांबळे यांच्या स्टुडिओमध्ये साकारत असलेल्या भगवान बाबांच्या मूर्तीचा काही भाग अज्ञात व्यक्तीने जाळल्यानंतर स्टुडिओचे मालक सुरेश शिंदे आणि कलाकार प्रमोद कांबळे यांच्यात आरोप प्रत्यारोपांना तोंड फुटलंय। शिंदे यांनी मूर्ती जळण्यासंदर्भात वादाचं आर्थिक कारण असल्याचं सांगितलं होतं, तर हे कारण खोटं असून मी फक्त मूर्तीचा काही भाग नष्ट केल्याची आणि माझ्या काही वस्तूंची चोरी झाल्याची फिर्याद पोलिसांकडे दिली आहे, असा खुलासा प्रमोद कांबळे यांनी केलाय। काल सुरेश शिंदे यांच्या पत्रकार परिषदेनंतर प्रमोद कांबळे यांनी देखील पत्रकार परिषद घेतली। झाल्या प्रकाराबाबत न्यायालयात योग्य तो निर्णय होईल, त्यामुळे भगवान बाबांच्या भक्तांनी याला जाती रंग कुठलाही देऊ नये, गैरप्रकार करू नये असं आवाहन देखील त्यांनी पत्रकार परिषदेत केलंय। नमस्कार। आज जे सुरेश दगडोबा शिंदे, स्वप्नील शिंदेचे वडील यांनी जी प्रेस घेतलेली आहे, त्या प्रेसमध्ये त्यांनी जे काय उल्लेख केलेला आहे की आर्थिक कारणामुळे ते हे झालेले वगैरे, तर ती गोष्ट फारशी खरी नाही। तो विषय आमचा सगळा मिटलेलाच होता। मूळ विषय आहे तो म्हणजे जे मूर्तीचा ढाचा आहे, बनवलेला मूर्तीचा जो भाग आहे तो नष्ट केला, त्याच्यामुळे हे सगळं फिर्याद दाखल। माझ्या फिर्यादीमध्ये पैशाचा उल्लेख कुठे नाही। माझ्या मूर्तीमध्ये तो जो ढाचा, त्याच्यातला एक पार्ट जो गेलेला आहे मूर्तीमधला, तो नष्ट केल्याचंच मी गोष्ट, जाळण्याची गोष्ट मी बोललेलो आहे। आणि दुसरी गोष्ट, माझ्या काही वस्तू गेलेल्या आहेत त्याच्याबद्दल मी बोललो। तर मला माझी अशी विनंती आहे की ही गोष्ट आता न्यायप्रविष्ट आहे, म्हणजे न्यायालयामध्ये जाईल किंवा त्याच्यानंतर त्याचे जे पुरावे माझ्याकडे आहेत किंवा त्याच्यावरनं जे निर्णय होईल तो होईल। माझी अशी सगळ्यांना विनंती आहे की या गोष्टीमुळे कुणीही उद्रेक काही न होऊ देता शांतता राखावी। या गोष्टीचा जे काही चुकीचं काम केल्याबद्दल ज्यांनी केलेलं आहे त्याला त्याची शिक्षा मिळेल, ते न्यायालय ती गोष्ट करेल। आपण समाजामध्ये कुणाला तरी त्याच्यामधनं त्रास होईल किंवा चुकीचं दूषित वातावरण होईल असं कृपया करू नये, अशी माझी हात जोडून विनंती, बस, बाकी काही नको आहे। भगवान भक्तांनो, जी तुम्ही ऐकताय, फोटो व्हायरल्स करताय की बाबांचं कुणी म्हणतं मुंडकं नाही आहे, कुणी म्हणतं हात जाळला, असा कुठलाही प्रकार नाही आहे। तो एक शरीराचा भाग होता, फायबरचा बनवलेला, जे चुकीचं झालता ते डबल बनवलेला आहे। तो पार्ट काढून ठेवल्याच्या नंतर तो जाळलेला आहे। त्याच्यानंतर आपली मूर्ती राहिली तिथं बसवलेली, असं काही नाही, वाईट वाटून देऊ नका। तो पार्ट नवीन बनवला, पण तो पार्ट नेऊन लावलाय, पण शांतता राखा आणि शांत आपल्या ह्याच्यावरती काही कलंक लागणार नाही असं करा। कुठं चुकीचं करू नका, कुणाचंही चुकीचं वागू नका, ही सगळ्यांना नम्र विनंती। आपली 2 दिवसावर बाबाची पुण्यतिथी आलेली आहे, शांततेत कार्यक्रम पार पाडा, शांतता राखा।